हे आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर। यामध्ये आम्ही एकदम पाण्यात जवळ आलेलो आहोत। पहा खतरनाक दिसत आहे हे दृश्य। आता आज बघूया आपण हे पाणी येते तरी कुठून, लोणार सरोवराचं काय, केव्हा, कुठे, सर्व प्रश्नांची उत्तरे देऊया या व्हिडिओमध्ये। शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि इथून हे पॉइंट आहे, पण या पॉइंटचा गेट हा बंद केलेला आहे। पहा पूर्ण काट्या हे टाकून बंद केले, पण आम्ही तुम्हाला पूर्ण अगदी लोणार सरोवराच्या तळाशी जाऊन पूर्ण माहिती सांगणार आहोत, व्हिडिओ दाखवणार आहोत। तर आता आम्ही आलेलो आहोत, एक काका भेटलेले आहेत। या काकांनी आम्हाला सांगितले इथून एक वाट आहे आणि त्यांच्या मागे आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी असे दृश्य दाखवण्यासाठी अडचणीतून वाट काढत आम्ही आलेलो आहोत। आणि यांच्या मागे यांना इथे थोडी माहिती होती इथलची, त्यामुळे यांच्या मागे आलेलो आहोत आम्ही। आणि पहा असं खतरनाक दृश्य दिसत आहे। आणि लोणार सरोवर का झालं, कशामुळे हे लोणार सरोवराची उत्पत्ती झाली, आपण आज या सरोवराबद्दल संपूर्ण माहिती बघणार। हे सरोवर जगप्रसिद्ध आहे कारण त्याची निर्मिती साधारण 50,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळलेल्या एका प्रचंड उल्कापिंडामुळे झाली आहे। आजपर्यंत आपण निसर्गाचे अनेक चमत्कार ऐकले असतील, पण लोणार सरोवर इतकं खास आहे की त्यात विज्ञान, इतिहास, भूगोल, पुराणकथा, जैवविविधता हे सगळं एकत्र येतं। हे निर्माण कसं झालं? साधारण 50 वर्षापूर्वी एक प्रचंड उल्कापिंड म्हणजेच आकाशातून वेगाने येणारा दगड पृथ्वीवर आदळला। हा उल्कापिंड सुमारे 2 दशलक्ष टन वजनाचा असल्याचं वैज्ञानिक सांगतात। आदळतानाचा वेग इतका प्रचंड होता की स्फोटाच्या धक्क्याने जमिनीतील खोल खड्डा पडला। त्यात खड्ड्याचा व्यास सुमारे 1.8 किलोमीटर आणि खोली सुमारे 500 मीटर आहे। हा खड्डा कालांतराने पावसाच्या पाण्याने भरला आणि त्यातून लोणार सरोवर तयार झालं। जगभरात बऱ्याच लेक्स आहेत, पण बेसॉल्टिक खडकातलं हे एकमेव सरोवर आहे। आता आम्ही त्या जिथे गोमुखातून धार पडते पाण्याची तिकडे जाण्यासाठी निघालो आहोत। आणि बघूया आता आपण त्या पूर्ण तिथलची माहिती पूर्ण बघूया, दृश्य बघूया तिथलचे। आता आम्ही हळूहळू तिकडे जात आहोत मोटरसायकलवर। आणि पहा इथे आम्हाला पाठी दिसलेले ते लोकेशनवर जिथे मेन पाणी पडतं आणि ते पाणी कुठून येतं, किती दिवसापासून पडतं हे कोणालाच माहीत नाही। ते एक रहस्याचंच ठिकाण आहे, तिकडे जाऊया। आज रविवार असल्यामुळे खूप इथे गर्दी झालेली आहे। चला मित्रांनो, आता हळूहळू आम्ही तिकडे जाऊ। पूर्ण दगडी बांधकाम आहे इथे आधी आधार कार्ड वगैरे घेतात आणि ती नंबर लिहून घेतल्यानंतर आपल्याला एंट्री देतात। नंतर मधात पहा पूर्ण दगडी बांधकाम आहे इथे, पूर्ण दगड्याने असे खूप जुने मंदिरं पण आहेत इथे। चला मित्रांनो, पहा जुन्यामध्ये हे दगडी बांधकाम झालेलं आहे। तर हळूहळू आपण जात आहेत। लोणार सरोवराच्या पाण्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे एकाच सरोवरात 2 प्रकारचं पाणी आढळतं। एका बाजूला पाणी खारट आहे तर दुसऱ्या बाजूला गोड पाणी। आणि पाय रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि अतिशय असं छान वातावरण आहे इथे, हिरवेगार, पूर्ण हिरवळ झालेलं आहे पावसाळ्यामुळे। हे पाणी येते तरी कुठून हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही। आणि ही जी धार पूर्ण सारखी रात्रंदिवस चलत राहते। आणि इथे पहिल्या आंघोळी होत होत्या, म्हणजे जे पर्यटक लोक येत होते दर्शनासाठी मंदिराच्या ह्या इथलच्या जवळच्या, ते आंघोळी करत होते। पण आता या कोरोना काळापासून आंघोळी बंद आहेत आणि इथे वेगवेगळे महादेवाचे, देवी देवतांचे मंदिरे आहेत, बघू शकता। आणि इथं सुरक्षेसाठी इथे कोणी म्हणजे हानी करू नये इथलच्या या ऐतिहासिक स्थळांना, त्यामुळे इथे बंदोबस्त पण आहे। आणि बघूया इकडे। आणि पूर्ण आता आम्ही हळूहळू खालच्या दिशेने जाणार आहोत आणि एकदम पाण्याच्या जवळपर्यंत आम्ही जाणार आहोत। तर बघत राहा लास्टपर्यंत। आता आम्ही इथून निघून खाली जाणार आहोत, खालच्या दिशेने खूप घनदाट जंगलातून जाणार आहोत। तर बघूया आता त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत
लोककथेनुसार येथे लोणार नावाचा राक्षस राहत होता. भगवान विष्णूने त्याचा वध केला आणि त्या युद्धामुळे हा खड्डा तयार झाला अशी आख्यायिका आहे. त्यामुळे सरोवराला धार्मिक महत्त्व पण आहे. सरोवराभोवती अनेक प्राचीन मंदिरे या कथा सांगतात. तर आता आपण खाली आलो आहोत. खालच्या दिशेने अगदी घनदाट जंगल आहे आणि खाली एक चौकी आहे. तिथे पण आपले आधार कार्ड आणि एक आपल्याला 40-50 रुपयाची पावती फाडावी लागते. त्यानंतरच आतमध्ये एंट्री आहे. आणि आता आम्ही त्या घनदाट जंगलातून आतमध्ये ज्या ठिकाणी पाणी आहे पाण्याच्या अगदी जवळ जाणार आहोत. आणि खूप असं जाताना भीती वाटते, तरी पण आम्ही तिकडे अ, अ, जाणार आहोत आणि चाललो. पूर्ण असा खडतर असा रस्ता आहे आणि खाली पण प्राचीन मंदिरे आहेत. लोणार सरोवरच्या आजूबाजूला सुमारे 30 ते 35 मंदिरे आहेत. त्यापैकी प्रमुख मंदिरे आहेत दैत्यसूदन मंदिर, रामगाया मंदिर, कमलाजा देवी मंदिर. पूर्ण मंदिर आहेत. पहा आम्ही असा चिखलातून वाट काढीत काढीत वाटानं समोर गेलो आहोत आणि अगदी पाण्याच्या जवळ गेलो आहोत. असे या जंगलामध्ये खूप प्राणी आहेत, बिबट्या वगैरे खूप प्राणी आहेत. आणि पहा अगदी पाण्याच्या जवळ जाऊन सरोवराभोवती अनेक पक्षी, प्राणी, वनस्पती तर आढळतात. स्थलांतर करणारे पक्षी हिवाळ्यात येतात. औषधी वनस्पतीमुळे हा परिसर अजूनच महत्त्वाचा आहे. सरोवराजवळ माकडे, कोल्हे, ससे असे प्राणी दिसतात. आणि लोणार सरोवर हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातून लोक इथे येतात. सरोवर पाहण्यासाठी खाली उतरायला विशेष वाटा